ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईतला दादरमधला कबूतरखाना हटवण्याच्या विरोधात जैन समाज आक्रमक. आंदोलकांनी ताडपत्री काढली, पोलिसांसोबत झटापट. तासाभराच्या झटापटीनंतर आंदोलन अखेर मागे. जैन धर्मीयांनी नव्हे तर बाहेरच्या लोकांनी राडा केला. जैन धर्मीयांच्या भेटीनंतर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा दावा. ट्रस्टच्या लोकांचा सहभाग नव्हता असंही वक्तव्य. वनतारा अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. महादेवीला परत आणण्यासाठीच्या याचिकेला वनताराचा पाठिंबा. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. तर शरद पवार, सुळेंची राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी. एकनाथ शिंदे दुपारी 1 वाजता अमित शहांना भेटणार. त्यानंतर पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचीही माहिती. आठवडाभरात शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीत. राज्यात नाही तर देशात मोठा खेला होने वाला है असं राहुल गांधी म्हणतात. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांचं वक्तव्य. तर राज्यातील सत्ताधारी खुजे असल्याचा निशाणा. अंतरवाली सराटीत झालेली मारहाण. फडणवीसांच्या आदेशानेच मनोज जरांगेंचा थेट आरोप. GR योग्य मात्र अंमलबजावणीत फसवणूक झाल्याचा दावा. आरती साठेंची हायकोर्टात न्यायाधीशपदी नेमणूक. त्यामुळे नव्या वादाला तोंड. 2 वर्षांपूर्वी आरती साठे होत्या भाजपच्या प्रवक्त्या. हे न्याय व्यवस्थेचं अपयश असल्याची राऊतांची टीका. भाजप आमदार परिणय फुकेंच्या विधानानंतर शिवसेनेत नाराजी. चांगले संबंध ताणले जात असल्याची भावना. समन्वय ठेवा, शिंदेंनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरे आणि बच्चू कडूंमध्ये कर्जमाफीवर चर्चा. मराठवाड्यातील शेतकरी यात्रेत सहभागी होण्याचं राज ठाकरेंना निमंत्रण. मुंबई 1 दिवस शेतकऱ्यांसाठी बंद राहावी, कडूंचं आवाहन. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात बर्ड्स कॅन फ्लाय ही एकच कविता. केवळ चित्र बदलली. कविता जशीच्या तशी. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम. तर बालभारतीच्या कार्यपद्धतीवर सवाल. डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा झाल्यामुळे 5 जणांची दृष्टी गमावली. वाशीच्या पंडित आय सर्जरी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार. डॉक्टर चंदन पंडित, डॉक्टर DV पंडितवरती गुन्हा दाखल. उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरातल्या ढगफुटीमुळे महाप्रलय. 4 जणांचा मृत्यू. नांदेडमधील सर्व 11 पर्यटक सुखरूप. 10 जवान बेपत्ता. पंतप्रधान मोदी दिल्लीमध्ये आज कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार. दुपारी 12:15 वाजता उद्घाटन पार पडेल. जाहीर कार्यक्रमाला संबोधनही करणार. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांकडून पतधोरण जाहीर. रेपो रेटमध्ये बदल नाही. रेपो रेट 5.5% कायम. मल्होत्रांची माहिती. भारतावरती येत्या 24 तासामध्ये वाढीव कर लादणार. डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी. रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या भारतावर खुश नसल्याचं ट्रम्पनी स्पष्ट केलं. रुपयाची किंमत आणखी घसरण्याची शक्यता.